मॅरिनेशनसाठी आपल्याला काय काय वाटण लागणार आहे, तर इथे आपण लसूण घेतलेलं आहे, गावठी लसूण घेतलं आहे, आलं घेतलेलं आहे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि जिरं हे सगळं आपल्याला आता एकत्र वाटून घ्यायचं आहे। इथे आपल्याला आता मस्तपैकी हे वाटण तयार झाले। वेगवेगळं जिरे दळा, लसूण आलं दळा याच्यापेक्षा आपण सगळं एकत्र दळून घेतलेले आहे। तंगडी आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याला जिथून चिकन घेतले त्यांनी लाईन मारून दिलेले आहे। आता इथे आपण बाउलमध्ये सगळ्यात आधी दही टाकून घेऊया। आणि याच्यात आपल्याला आता हे सगळं वाटण केलेलं टाकून घ्यायचे। हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरं, कोथिंबीर, त्याच्यानंतर घरची चटणी 2 चमचा, मसाला 2 चमचा, नंतर हळद अर्धा चमचा, धनेपूड 2 चमचा आणि नंतर चाट मसाला आपण 2 चमचा आणि मीठ चवीनुसार घ्यायचं। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यात 2 चमचा आपण तेल टाकून घेतलंय, म्हणजे बॅटर आपलं एकदम स्मूथ तयार होतं। मिक्स करून घ्यायचं। आता याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। पहिले 10-15 मिनिट हे मॅरिनेशन करून घ्यायचं मीठ आणि हळद, आणि नंतर लिंबू पिळून घ्यायचा। लावून घ्यायचं त्याला। इथे 3 हे ब्रेस्ट पीस घेतलेले आहेत, यांना आपण स्वच्छ धुवून हळद, मीठ आणि लिंबू लावून घेतलेलं आहे। तर याच्या अंदाजाने आपण हे सगळं मॅरिनेशनसाठी वाटण करून घेतलेलं आहे। पाणी सुटतं बघा हळद, मीठ, लिंबूचं, ते काढून घ्यायचं आपल्याला। तर इथे पूर्ण आपल्याला हातानेच हे लावून घ्यायचं आहे। हे बघा हे असं लावून घ्यायचं आपल्याला सगळे पीसला। हे घट्ट बॅटर ठेवायचं आपल्याला, हे पातळ वगैरे राहू द्यायचं नाही, नाहीतर मग ते निघून जाईल बरोबर। आतमध्ये लाईनमध्ये पण लावून घ्यायचं व्यवस्थित। आता आपलं मॅरिनेशन कंप्लीट झालेलं आहे, तर इथे आपण आता फ्रीजरमध्ये ठेवूया, कमीत कमी 2 तास तरी ठेवूया, नंतर मग आपण बनवूया। तर तंदुरी चिकन सोबत आपण मस्तपैकी पुदिनाची चटणी बनवतोय। त्याच्यासाठी इथे अर्धी जुडी पुदिना आपण स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे। नंतर इथे कोथिंबीर घेतली आहे, आपण काडी सहितच घ्यायचे, म्हणजे चवही खूप भन्नाट लागते याची आणि घट्टपणा यायला त्याला मदत होते। आणि कढीपत्ता आपण घेतलेला आहे आपण, आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आणि दही आणि मीठ। आता हे सगळं आपल्याला एकत्र वाटण करून घ्यायचं। तर एरवी मुलं आपले कढीपत्ता वगैरे खात नाही, तर असं चटणीमध्ये जर टाकून दिला तर तो कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे, तुम्ही सर्च करू शकता। तर त्याच्यामुळे आपण इथे कढीपत्त्याचाही वापर करतोय। आणि आता मीठ चवीनुसार घ्यायचं, आणि 2 चमचे आपल्याला इथे दही टाकून घ्यायचे, त्याच्यामुळे कलर काळा होत नाही चटणीचा। आता हे सगळं आपण वाटण करून घेऊया। तर हे बघा आपली मस्तपैकी चटणी तयार झालेली आहे। हे बघा घट्ट किती छान झालेली आहे। आता ही चटणी आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू। तर हे आपण मॅरिनेशन करायला 2 ते 3 तास ठेवलं होतं, आता बाहेर काढलंय फ्रीजमधून रूम टेम्परेचरला, म्हणजे 10-15 मिनिट राहू दिलं। आता आपण इथे या जाळीवर ठेवून घेऊया। तर इथे आपण ओव्हनमध्ये बनवतोय, तर ग्रिलवर हे ग्रिलला आपल्याला तेल लावून द्यायचं, म्हणजे ते चिपकणार नाही। तर आता हे आपल्याला तिघं ॲडजस्ट करून घ्यावं लागते।
हे बघा असं पाणी सुटतंच त्याला आपण वरती फ्रीजरमध्ये ठेवलं होतं तरी. आता इथे आपण ओव्हनमध्ये ठेवून घेऊया. इथे आपण आता ओव्हनमध्ये ठेवून घेतलेलं आहे. आता इथे ओव्हनमध्ये आपण चारकोल मोडवर 30 मिनिट करून घेतोय. आता इथे 16 मिनिट झाले. आपण पॉज केले त्याला, म्हणजे थांबवून घेतले. आणि आता हे पीस आपल्याला बाहेर काढावं लागतील, कारण आपल्याला पलट करून घ्यायचे त्यांना. इथे आपण आता बटर गरम करून घेतलं आहे आणि हे वरून पीसला आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि ज्यावेळेस आपण खाऊ त्यावेळेस पण लावून घ्यायचं ते. आता इथे आपण यांची साईडही बदलून घेऊया, म्हणजे ही खालची साईड छान मस्तपैकी शिजली जाईल. आता याला ओव्हनमध्ये ठेवून घेऊया. तर इथे आपण पुन्हा 16 मिनिटवर लावून घेऊया. तर इथे आपले आता 30 मिनिटात मस्तपैकी चिकन तंदुरी तयार झालेले. आता बाहेर काढून घेऊया. तर इथे आपण आता प्लेटमध्ये सर्व केलेले आहे आणि वरून बटर लावून घ्यायचं आणि गरमागरम मस्तपैकी सर्व करायचं. तर खूप टेस्टी बनतं आहे. जास्त मेहनत घ्यायचं काम नाही. आधी मॅरिनेशन करून ठेवायचं आणि मस्तपैकी ओव्हनमध्ये, जर ओव्हन नसेल तर तुम्ही हे पॅनमध्ये बनवू शकता. छान बनतं मस्तपैकी. तरी आपण आता मस्त गरमागरम टेस्ट करून बघूया. आता त्याच्यावर लिंबू पिळूया मस्तपैकी. हे बघा किती सॉफ्ट शिजलेलं आहे मस्तपैकी. वा, एकदम टेस्टी झालेलं आहे. एकदम मसाल्यांचे फ्लेवर वगैरे, बटरचं फ्लेवर आणि मस्तपैकी छान शिजलेले आहे. तर आता आपण पुदिनाच्या चटणीवर खाऊन बघूया. वा, चटणी अगदी चविष्ट झालेली मस्तपैकी. अशी चटणी तुम्ही बनवून बघा. तर मस्तपैकी बाहेर पाऊस चालू आहे, अगदी टेस्टी तंदुरी चिकन तुम्ही बनवून बघा. तर माझ्या मैत्रिणींनो, ताईंनो, माझ्या भावांनो, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. आणि अशाच आपण चमचमीत रेसिपी भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.